नमस्कार मंडळी, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS व्लॉग्स या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला आमच्या कसबा बावड्यातील हनुमान जयंतीनिमित्त भरवण्यात येणारी बावड्याची जत्रा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. बावड्याची जत्रा ही 4 दिवस भरत असते. मी आलेलो शेवटच्या दिवशी. तुम्हाला शेवटच्या दिवशीची जी काही जत्रा आहे त्या जत्रेला गर्दी झालेली आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. सुरुवातीला तुम्हाला या हनुमान मंदिरातील कसबावड्याचे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरातील श्री हनुमानाचं दर्शन घडवतो आणि त्यानंतर कसबावड्यातील आपलं क्रिकेटचं जे दिगंबर रुपे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणावर बावड्याची यात्रा भरते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ता आपण आहोत कसबावड्यातील मेन रोडवर म्हणजेच चौगली गल्लीच्या बरोबर कोपऱ्याला आहे आणि तुम्ही आता बघू शकता ती खालची गल्ली दाखवली चौगली गल्ली आहे आणि ही वरची देखील चौगली गल्ली आहे. आता आपण वरच्या चौगली गल्लीमध्ये जाऊया. तिथून आपल्याला हनुमानाचं मंदिर बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही गल्लीमध्ये या लाईटिंग बघू शकता. खूपच सुंदर अशा प्रकारे लाईटिंग करण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूला लाईटिंग केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर हनुमान मंदिर दाखवतो. कसबावड्यातील ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान मंदिर या ठिकाणी आहे. खूपच सुंदर असं हनुमान मंदिर आहे. तुम्ही बघू शकताय मोठं असं हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी केली जाते आणि तुम्हाला आतमध्ये देखील मंदिर दाखवतो. खूपच सुंदर अशा प्रकारे हनुमानाची पूजा पाडण्यात येते. तत्पूर्वी तुम्ही मंदिरामध्ये हनुमानाची पालखी बघू शकताय. खूपच सुंदर अशा प्रकारे पालखी सजवण्यात आलेली आहे. आपल्याला हनुमान जयंती दिवशी या ठिकाणी यायला मिळालं नाही त्यामुळे आपण 2 दिवसानंतर आलो आहे. तुम्ही बघू शकता हनुमानाची खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर तुम्हाला कसबा बावड्याची या हनुमान मंदिरातील जयंती मोठी साजरी केली जाते तिची यात्रा असते. ती यात्रा तुम्हाला दाखवतो. कसबा बावड्यातील आपलं क्रिकेटचं जे दिगंबर रुपे मैदान म्हणजे पॅव्हिलियन ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आपली कसबा बावड्याची जत्रा भरते. तुम्ही बघू शकताय ग्राउंडला जाण्यापूर्वी ही गाड्यांची गर्दी पार्किंग बघू शकताय आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठमोठे पाळणे बसवण्यात आलेले आहेत आणि जत्रेला गर्दी झालेली आहे हे देखील तुम्हाला दाखवतो. ग्राउंडमध्ये एंट्री करताच खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं. खूपच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. पाळणे देखील खूप मोठ्या प्रमाणात बसवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ग्राउंडच्या डाव्या बाजूला सुरुवातीलाच संगीत कार्यक्रम होता. त्या संगीताला खूपच मोठा प्रतिसाद या ठिकाणी प्रेक्षकांकडून मिळत होता. खूपच चांगल्या प्रकारे गाणी म्हणण्यात येत होती. तिथून पुढे गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता समोर सर्व खाण्याचे पदार्थ मिळण्याचे सर्व स्टॉल लागण्यात आलेले आहेत. भेलच्या गाड्या असतील, पावभाजी असेल, चिकन 65 असतील किंवा आईस्क्रीमच्या गाड्या असतील ह्या सर्व प्रकारच्या गाड्या या ठिकाणी जत्रेमध्ये होत्या. त्यानंतर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जम्पिंग जॅक असेल किंवा छोटे छोटे पाळणे असतील. त्यानंतर मोठ्यांसाठी देखील आकाशी पाळणे असतील किंवा ब्रेकडान्स असेल, मोठे रेल्वे असतील. तसेच लहान मुलांसाठी बोटिंग टँक बसवण्यात आला होता. त्या टँकमध्ये लहान मुले खूप चांगल्या प्रकारे खेळत होती. तसेच जम्पिंग जॅक असेल, ड्रॅगन ट्रेन असेल, खूपच सुंदर अशा प्रकारे पाळणे बसवण्यात आले होते. त्यानंतर या यात्रेमध्ये प्रथमच या यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे हा उंच आकाशी जाणारा हा गोल पाळणा. खूपच मोठा पाळणा होता. बघूनच अंगावर काटा येत होता. तसेच या यात्रेमध्ये आपल्या कसबावड्यातील टेनिस बॉल क्रिकेट अष्टपैलू खेळाडू मुकेश शिंदे हे देखील आपल्या फॅमिलीसह या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर तुम्ही जत्रेमध्ये हे असे खेळ बघू शकताय.
30 रुपये द्यायचे आणि हे असे खेळ खेळायचे. टार्गेट असतं ते टार्गेटमध्ये तुम्ही बॉल टाकायचे किंवा बॉलने ग्लास उडवायचे असतात. त्यानंतर ते रिंग असतात त्या रिंग बरोबर त्या मोकळ्यामध्ये अडकवायचे असते. ते तुम्हाला योग्य ते बक्षीस देतात. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.